छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान एक अत्यंत रोचक आणि असामान्य राजकीय ट्रेंड अनुभवायला मिळत आहे, ज्यामुळे मतदारांनी दिलेला संकेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात एक नवीन पातळीवर पोहोचला आहे। या निवडणुका सामान्यपणे ज्या पक्षांना प्रचलित सत्ता लाभते त्यांच्याकडे जातात, पण इथे मतदारांनी कुणालाही नाराज न करता असं मतदान केलंय, ज्यामुळे महायुतीत म्हणजेच भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तसंच महाविकास आघाडीत म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना सत्तेची समान योग्यता मिळाली हे दिसून आलं आहे। याला अपवाद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठरला आहे। तर मतदारांनी नेमका कसा कौल दिला, ज्यामुळे मराठवाड्याच्या राजधानीत सर्व पक्ष एक प्रकारे खुशही आहेत आणि नाखुशही आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, सर्वप्रथम हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्यातील एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय राजकीय बाब असलेली जागा आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने मराठवाड्यात महायुतीचा एकमेव खासदार निवडून दिला आणि विधानसभेत सर्व 6 आमदार सुद्धा महायुती पक्षाचेच असल्याने हा प्रदेश महाविकास आघाडीकडून अपेक्षित असा नाही असा वाटेपर्यंत झाला होता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी स्थानिक नेत्यांचं कार्य, विकास प्रकल्प, सामाजिक प्रतिष्ठा, जनांशी संवाद आणि त्यांच्या अपेक्षा या सर्वांचा विचार करून मतदान केलं। परिणामी महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांना इथे मतदारांनी यश दिलंय, परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला सुद्धा अनेक नगराध्यक्ष आणि सत्तेचे हक्क मिळाले, ज्यामुळे हा ट्रेंड महत्त्वाचा होता, ज्यात मतदारांना कोणत्याही पक्षप्रती कट्टर न राहता स्थानिक प्रशासकीय कार्यक्षमतेवर आणि स्थानिक समस्यांवर आधारित मतदान करण्याची प्राधान्य दिले गेले। ज्यामुळे हा ट्रेंड महत्त्वाचा होता, ज्यात मतदारांना कोणत्याही पक्षाप्रती कट्टर न राहता स्थानिक प्रशासकीय कार्यक्षमतेवर आणि स्थानिक समस्यांवर आधारित मतदान करण्याचं प्राधान्य दिलं गेलं। ही घडामोडच राजकीय परिस्थिती आणि स्थानिक राजकारणाची संयोजनात्मक रचना दाखवते। शहरातील ग्रामस्थ नागरिक आणि मतदार स्थानिक सरकारच्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि हे देखील स्पष्ट आहे की ज्यांच्या मतदानाच्या निर्णयात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय समीकरणांपेक्षा स्थानिक हित आणि स्थानिक नेतृत्वाची कार्यक्षमता अधिक प्रभावी ठरत आहे, ज्यामुळे काँग्रेस सारख्या विरोधी पक्षाला सुद्धा काही नगर परिषदेतील सत्तेचा प्रवेश मिळाला। यामुळे अभिप्रेत झाले की मतदार राजकीय मतभेदांपेक्षा स्थानिक सेवांना प्राधान्य देत आहेत। जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद मतदारसंघात विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना मतदारांनी धडा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जाधव यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला। खुलताबादचे नगराध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला गेलं आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार आमिर सय्यद पटेल यांना यश मिळालं। या घटनांनी स्पष्टपणे दाखवलं की मतदार आता पारंपरिक पक्षीय समीकरणांपेक्षा त्यांच्याशी थेट संपर्कात असलेल्या नेत्यांना आणि त्यांच्या कामाला प्राधान्य देत आहेत, हे मतदारांचं विश्लेषण व्यक्त करतं। औद्योगिक आणि नागरी विकासाच्या संदर्भात वैजापूरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांनी प्रचार केला। त्यांच्या प्रचारात त्यांनी नगर परिषदेवर अधिक वर्चस्व मिळवण्याची इच्छा प्रकट केली। त्यांनी त्यांच्या प्रचारात पक्षाने केलेल्या विकास कामांची आणि निधी उपलब्धतेची यादी दाखवली, पण स्थानिक मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या दिनेश परदेशी यांना पसंती दिली। त्यामुळे बोरनारे यांच्या वर्चस्वाच्या प्रयत्नांना मतदारांनी विरोध केला, ही गोष्ट महत्त्वाची ठरली। पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत भुमरे पितापुत्रांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची जाणीव करून देत विरोध केला गेला, पण मतदारांनी विद्या कावसानकर यांना नगराध्यक्ष पदावर निवडून दिलं, ज्यामुळे या आरोपांचा फारसा परिणाम झाला नाहीये असं निदर्शनास आलं। मतदारांनी सत्य, काम आणि विश्वसनीयतेला प्राधान्य दिलं असा संकेत यामुळे मिळतो।
सिल्लोडमध्ये सबकुछ सत्तार असल्याचं पाहायला मिळालं, कारण त्यांनी सलग 5व्या वेळे एक हाती सत्ता कायम ठेवली, ज्यामुळे स्थानिक मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या सामाजिक कार्यक्षमतेवर विश्वास ठेवला हे स्पष्ट होतं. सिल्लोडमध्ये सत्तार यांनी स्वबळावर निवडणूक लढवली आणि कोणत्याही बाहेरच्या मदतीशिवाय विजय मिळवला, ज्यावरून मतदारांच्या विश्वासाची भूमिका स्पष्ट होते. फुलंब्रीमध्ये ज्या ठिकाणी आधी भाजपची सत्ता होती, तिथे शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे पक्षाने विजय मिळवला आणि भाजपच्या उमेदवारांना पराभूत केलं. यामुळे स्पष्ट होतं की मतदार स्थानिक समस्यांचं निराकरण करणाऱ्या उमेदवारांना ओळखतात आणि ते राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षांच्या प्रभावापेक्षा स्थानिक नेतृत्वावर अधिक विश्वास ठेवतात. कन्नडच्या शिवसेनेच्या आमदार संजना जाधव यांनाही नगर परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कन्नडमध्ये सभा घेत शिवसेनेच्या विजयाचा दावा केला होता. स्वतः संजना जाधव यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या फरीन जावेद शेख यांना निवडून देत सत्ताधारी शिवसेनेसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का दिलाय. या सर्व उदाहरणातून एक विशिष्ट राजकीय चित्र उभरून येत आहे की छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांनी अत्यंत विवेकपूर्ण परिस्थितीत मतदान केलं आहे, जिथे राष्ट्रीय राजकारणाच्या उलट स्थानिक विकास, विश्वसनीय नेतृत्व, सामाजिक समस्या आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा हे निवडणूक निर्णयात प्रमुख भूमिका बजावत आहेत. या ट्रेंडमुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांना विविध प्रकारच्या विजय आणि पराभवाचा सामना करावा लागला. पण महत्त्वाचं म्हणजे मतदारांनी कोणत्याही पक्षाशी कट्टर भावनेनं न राहण्याचं आणि स्थानिक हिताला प्राधान्य देण्याचं उदाहरण ठेवल्याचं दिसून आलंय. तर मंडळी, तुम्हाला या ट्रेंडबद्दल काय वाटतं? याचे परिणाम आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दिसतील का? याबाबत आपलं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.